मित्रांनो, येणाऱ्या काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न उत्तर या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहेत. तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 या वर्षी सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? गॉर्डन विली या शास्त्रज्ञाने 1949 या वर्षी सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी असे म्हणतात? पंचगंगा या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी असे म्हणतात. कोणार्कचे सूर्यमंदिर कोणी बनवले होते? कोणार्कचे सूर्यमंदिर नरसिंहवर्मन यांनी बनवले होते. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उन्हाळी पावसाची सर्वाधिक नोंद होते? कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील उन्हाळी पावसाची सर्वाधिक नोंद होते. नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी 75% क्षेत्र व्यापलेले आहे. युगांधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? युगांधर ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो? महाराष्ट्रातील विदर्भ या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी लावला. जागतिक मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. सापेक्षता हा सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षता हा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण 85% आहे. गाविलगडच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात वसलेल्या आहेत? गाविलगडच्या टेकड्या अमरावती या जिल्ह्यात वसलेल्या आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. भारताचा महान्यायवादी याच्या संबंधी राज्यघटनेतील कलम कोणते आहे? भारताचा महान्यायवादी याच्या संबंधी राज्यघटनेतील कलम 76 हे आहे. इसवी सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला होता? इसवी सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध गॅलिलिओ यांनी लावला होता. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा सर्वाधिक आहे? नागपूर या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा सर्वाधिक आहे. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला होता? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला होता. महाराष्ट्रातील कोकणमधील हवामान कशा प्रकारचे आहे? महाराष्ट्रातील कोकणमधील हवामान सम प्रकारचे आहे. पदव्यासंबंधी भारताच्या राज्यघटनेतील कलम कोणते आहे? पदव्यासंबंधी भारताच्या राज्यघटनेतील कलम 18 हे आहे. स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे? स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिली आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता? अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. क्ष-किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? क्ष-किरणांचा शोध 1895 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांनी लावला.
अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. धन्यवाद.